एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना शिंदे गटाला आणखी एक महामंडळ मिळणार। माजी खासदार हेमंत गोडसे यांचं पुनर्वसन होण्याची चर्चा आहे। लवकरच एका महामंडळाच्या अध्यक्षपदी गोडसे यांची नियुक्ती होईल। एकनाथ शिंदे न्याय देतील असं हेमंत गोडसे यांनी सुतोवाच केलंय। मला असं वाटतं की निश्चित यामध्ये जे काही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहे हे दिघे साहेबांनी अवलंबले होते आणि तेच पुढे नेण्याचं काम आज मुख्यमंत्री महोदय घेऊन जात आहेत। मला असं वाटतं की या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना जी पुढे जाते निश्चित लोक त्यामध्ये सहभागी होऊन या चित्रपटाला देखील चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळेल असा आपल्याला विश्वास आहे। मला असं वाटतं का निश्चित आम्हाला सर्वांना खात्री आहे का सर्वसामान्यांचे नेते आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांकडे बघितलं जातं आणि निश्चित त्यांच्याकडे एक संघटन कौशल्य देखील आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील असा आपल्याला विश्वास आहे। तर आता संघटन कौशल्य आहे आणि आपल्याला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केलेली आहे हेमंत गोडसे यांनी। नाशिकच्या याच खासदारकीच्या जागेवरनं भरपूर आपण पाहिलं होतं प्रचंड अशा स्वरूपाचा वाद होत होता आणि त्यातच आता एक मोठं विधान केलंय। अधिक माहिती घेतोय प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, कोणतं महामंडळ मिळू शकतं गोडसेंना? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर मागील काही दिवसांमध्ये महामंडळांच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे नेते मंडळ जे आहेत, आमदार जे आहेत, त्यांची नियुक्ती केली जाते आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये नाराजीचा सूर पसरल्याचं बघायला मिळत आहे। आणि अशातच आता पुन्हा एकदा जे माजी खासदार राहिलेले आहेत नाशिकचे हेमंत गोडसे यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन होणार असल्याची चर्चा आहे। लवकरच त्यांना एका महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती ही केली जाणार आहे। जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार कदाचित हेमंत गोडसेंना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान केलं जाणार आहे आणि आज किंवा उद्याला त्यांची घोषणा देखील होऊ शकते। आपण जर बघितलं तर हेमंत गोडसे हे यांनी नाशिकमधून शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक ही लढवली होती। खरं तर ऐनवेळी त्यांचं तिकीट हे जाहीर झालेलं होतं आणि त्यांचा पराभव देखील झालेला होता। त्यामुळे कुठेतरी हेमंत गोडसेंचं पुन्हा पुनर्वसन होणार का, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच आता हेमंत गोडसेंना महामंडळ हे दिलं जाईल अशी चर्चा आहे। आणि विशेष म्हणजे एनडीटीव्ही मराठीशी बोलताना हेमंत गोडसेंनी तसे सुतोवाच देखील दिलेले आहेत। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचा नेहमी विचार करतात आणि ते नक्कीच न्याय देतील असं त्यांनी म्हणत कुठेतरी एनडीटीव्हीच्या बातमीला कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे। आपण जर बघितलं तर हेमंत गोडसेंना जर महामंडळ मिळालं तर कुठेतरी महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर हा बघायला मिळणार आहे। कारण म्हणजे महामंडळ जे आहे ते फक्त शिवसेना शिंदे गटाला जाणार का असा देखील प्रश्न जो आहे तो विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो। त्यामुळे एकंदरीतच आता महायुतीमध्ये नक्की काय होतंय, महामंडळावरती अजून कोणाकोणाची नियुक्ती केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।